एक राणी सांभाळायला मुश्किल होते, मग राजाने आग्रह का केल्या तर राजांचं सुद्धा एक पॉलिटिकल राजकारण आहे. आपल्या राजाने मोठमोठ्या घराण्यातील मोठमोठ्या सरदारांच्या आठराण्या केल्या. जर का गावातील लोक स्वराज्यात सामील झाले नाही तर फितुरी कोणी होणार नाही, या दृष्टिकोनातून राजाने आडेगावातल्या आठराण्या केल्या. आठराण्यांची नावं सईबाई, सोयराबाई, काशीबाई, सगुणाबाई, सकवारबाई, गुणवंताबाई, पोताबाई आणि लक्ष्मीबाई अशा आठराण्या होत्या. गडावरती 6 मुलात मग 2 राण्या राहायच्या कुठे? तर दुर्दैवाची गोष्ट एवढीच की सईबाईने रायगड पाहिला नाही. संभाजीराजे 2 वर्षाच्या असताना सईबाईंच्या राजगडावर 1659 रोजी निधन झालं आणि संभाजीराजांच्या 3 नंबरच्या राणी म्हणजेच पुतळा राणी साहेब रायगड किल्ल्यावरचा आपल्या आऊसाहेबांना क्लायमेट वातावरण सहन नव्हतं, त्यामुळे पाचाडगावी 9 एकरवाडा त्यांना बांधून दिला. बाकीच्या उरलेल्या 6 राण्या इथे राहायच्या. एका राणीसाठी महल आहे, महालात शौचालय सुद्धा आहे. गैरसमज आहे, इंग्रजांनी टॉयलेटचा शोध लावला. मनातून शंका काढा, पहिला महाराष्ट्रात टॉयलेटचा शोध लागला, मग इंग्रजांनी आपल्या इकडची कॉपी करून तिकडे मॉडिफाय केलं. गाडी पार्किंग केली. तिथून गडाची उंची 1375 फूट, समुद्र सपाटीपासून 2851 फूट उंची. 100 एकराचा पठार आहे, 1200 एकर डोंगर आहे. या 100 एकरावर त्यावेळेस सागाची लाकडं खापर नळ्याची कवलं होती. इंग्रजांचे अधिकारी कर्नल प्रॉहतर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी तोफेचा बडीमारा करून रायगड जाळून टाकला. इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे रायगड 11 ते 12 दिवस जळत होता. मग इंग्रजांना आपल्या इकडचा रस्ता माहित होता का? नव्हता. फितूर कोण झालं? आपणच. आपलीच लोक फितूर झाली. म्हणून म्हटलं जातं काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर ना होते शिवराय तो सबकी सुन्नत होती. राजे जन्माला आले नसते, जगात हिंदू धर्म टिकला नसता, पुढच्या साईडला धन्य कुठार मंत्र्यांची घरं बघून बोला छत्रपती शिवाजी महाराज. होऊ दे आता घोषणा.